देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ॐ श्री परमात्मने नमः। श्री स्वामी समर्थ सद्गुरु बड़े बाबा श्रीमलम मच्छिंद्रनाथाय नमः। सखाराम महाराज की जय। वडवळ सिद्ध नागेशाय नमः। ओम हनुमतये नमः। हरि ओम तत्सत। जय गुरुदत्त। हरि ओम तत्सत। जय गुरुदत्त। हरि ओम तत्सत। जय गुरुदत्त। सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढौ व्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। भगवंताने सांगितलेलं आहे, सतत माझ्या नावाचं नामसंकीर्तन तुम्ही करा. त्याच्यात दोन शब्द अजून वापरलेत, यतन्तश्च आणि दृढव्रताः. म्हणजे प्रयत्न करा, प्रयत्न केले पाहिजेत आणि दृढपणे ते प्रयत्न झाले पाहिजे. तर ही गोष्ट जराशी अवघडच आहे, परंतु ही अवघड गोष्ट अगदी सहज साध्य कधी होते तर ज्यावेळेला आपण वारीमध्ये जातो, वारीमध्ये सामील होतो, त्यावेळेला ही गोष्ट आपली सहज साध्य होऊ शकते. त्यावेळेला सतत नामघोष चालू असतो, नामस्मरण चालू असतं. कोणाशीही बोलताना माऊली माऊली अशा पद्धतीनंच आपण बोलतो. कोणाचा ऐकताना सुद्धा माऊली माऊली असंच ऐकतो आपण. काही रागलो मानपान काही नसतं. म्हणजे सतत आपण अनुसंधानामध्ये असतो. तर असं हे अनुसंधान लाभण्यासाठी हे जे आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांनी हा एक फार मोठा स्तुत्य चांगला उपक्रम केलेला आहे. आणि सर्व याच्यामध्ये जे सहभागी श्रोते आहेत, वक्ते आहेत, त्या सगळ्यांच्या वतीनं मी सादर प्रणाम करतो या महामंडळाला. श्रीयुत गोडबोले यांना प्रणाम करतो, त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना प्रणाम. तसंच माझी जी ओळख करून दिली आणि श्री चव्हाण, विलास चव्हाण यांनी आधी राजाभाऊ राजपाटक यांची ओळख करून दिली या कार्यक्रम मालिकेमध्ये, आणि माझी आता सुरुवातीला ओळख करून दिली, त्यांचेही मी आभार मानतो. आज जो आपला हा कार्यक्रम आहे हा संत श्रेष्ठ कान्होराज महाराज केंदूर यांचं व्यक्तिमत्व आणि चरित्र याच्याबद्दल मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आपल्या पुण्यामध्ये गीता धर्म मंडळ आहे. त्या गीता धर्म मंडळामध्ये भगवद्गीता संथा वर्ग हा मोफत दिला जातो आणि पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याच्या शाखा आहेत. अशा गीता संथा वर्गामध्ये मी जात होतो. गोंदवलेकर महाराजांचा मठ आहे शनिवार पेठेत. तिथं आमच्या भागातले वर्ग चालू होते, त्यावेळेला मी गीता संथा वर्गामध्ये जात होतो. गीता महामंडळ जे आहे, गीता धर्म मंडळ, त्यांचे वेगवेगळे उपक्रम चालू असतात. एक अध्याय पाठांतर, 2 अध्याय पाठांतर, 3 अध्याय पाठांतर,
किंवा संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ, अशा वेगवेगळ्या परीक्षा ते घेतले जातात. तर प्रत्येक परीक्षा मी दिली. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरमध्ये मी ते पास झालेलो आहे. अजून एक उपक्रम गीता धर्म मंडळातर्फे चालतो की ऋषितुल्य व्यक्तींबद्दल हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी बोलावं, अशी एक व्याख्यान मालिका ती असते. तर आमच्या वर्गातर्फे आमचे जे गुरु होते आशाताई जागीरदार, साधारण 72-73च्या पुढं त्यांचं वय होतं, आणि त्या आमच्या गुरु गीता संथ वर्गामध्ये त्यांनी असं मला सुचवलं की आपल्या वर्गातर्फे तुम्ही काहीतरी बोला. तर काय बोलायचं, कसं बोलायचं, कोणता विषय घ्यायचा हे मला समजत नव्हतं. त्याच वेळेला आमचे गीता संथ वर्ग चालूच होता. 13वा अध्याय चालू होता आणि 13व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकाची सुरुवात झाली. आमच्या आशाताई जागीरदार या स्वतः प्रवचन खूप उत्तम प्रकारे करतात ओघवत्या भाषेमध्ये, आणि निरूपण फार सुंदर करतात. अगदी चित्रदर्शी ते जे बोलतात ते अगदी आपल्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं. तर त्यांनी 6वा श्लोक शिकवायला सुरुवात केली. भगवद्गीतेतला 13व्या अध्यायातला 6वा श्लोक शिकवायला सुरुवात केली. अमानित्वम दंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. आणि त्याचं निरूपण करायला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेला माझ्या सर्व अंगावर रोमांच उभे राहिले. देहभान हरपून मी त्याचं निरूपण ऐकत गेलो. कारण ते जे वर्णन करत होते त्या श्लोकामध्ये ते वर्णन तंतोतंत कान्होराज महाराजांना लागू होत होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी आशाताईंना म्हणलं की जे प्रवचन आपल्याला 1 तासाचं करायचं आहे ते मी कान्होराज महाराजांवर करणार आहे. आणि सांगितलं तुम्ही आत्ता जे वर्णन केलं ज्ञानी माणसाचं ते तंतोतंत कान्होराज महाराजांना लागू पडतं. एका शब्दामध्ये जर कान्होराज महाराजांचं वर्णन, जे कोणी कान्होराज महाराजांचं चरित्र जाणतात, ओळखतात, एका शब्दात वर्णन करायला सांगितलं तर ते सगळेजण एकच शब्द सांगतील, पराकोटीची प्रसिद्धी परामुखता. हे एकमेव वर्णन कान्होराज महाराजांना लागू पडतं. आणि ह्या श्लोकाची जी सुरुवात आहे अमानित्व, हे कान्होराज महाराजांना तंतोतंत लागू पडतं. आता माऊलींनी अमानित्व हा जो श्लोक आहे हे जवळपास 350 ओव्या याच्यावर त्यांनी लिहिलेल्या आहेत या 6व्या श्लोकावर. त्यातलं एक थोडक्यामध्ये अमानित्वाबद्दल काय लिहिलेलं आहे मी सांगतो. कोणत्याही अधिकारी माणसाशी केलेली तुलना आवडत नाही. मोठेपणाचे त्याला ओझे वाटते. आपली पूज्यता आपण आपल्या डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ती कानांनी ऐकू नये असे त्याला वाटते. बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता प्राप्त होऊ नये, प्रसिद्धी मिळेल म्हणून आपल्यात असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो. शास्त्रांचा वादविवाद करायला आवडत नाही. प्रत्येक गोष्ट ही कान्होराज महाराजांना जशीच्या तशी लागू पडते. जो सदोदित एकांतामध्ये जात असतो आणि मौन धारण करतो. प्राणावर संकट आले तरी आपण केलेली पुण्यकर्मे देहचेष्टेने अथवा वाचेने उघड करीत नाही. शेतकरी जसे पेरलेले बी माती टाकून झाकतो तसे ही व्यक्ती आपण केलेले दान व पुण्य झाकून ठेवते. आपण केलेले वेदशास्त्र वगैरेचा जो अभ्यास असतो त्याचा ते डौल मिरवत नाही. स्वधर्मामध्ये तो थोर असतो, योग्य प्रसंगी तो उदार असतो. मेघाचे अंग हलके आहे असे वाटते, परंतु तेच जेव्हा वर्षाव करतात दाट वर्षाव करतात. त्याचप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीनं जर विचार केला तर तो पुरुष इच्छातृप्त होतात त्या पुरुषाकडे पाहिल्यावर. पण एरवी पाहिलं तर सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे असे वाटते. आणि या सर्व गुणांचा उत्कर्ष ज्याच्या ठिकाणी असेल तो ज्ञानी. असं
वर्णन अमानित्व याचं केलेलं आहे. दुसरा गुण त्यांचा अदंभित्व. या श्लोकाच्या आधारे मी त्यांचं व्यक्तिमत्व सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या चरित्राचा आपण विचार करूया. त्यांना दांभिकपणाबद्दलही विलक्षण तिटकारा होता. त्यामुळं त्यावेळेला जे दांभिक लोक समाजामध्ये होते, काही लोक असे असतात की परमार्थाचे थोडासा त्यांचा अभ्यास असतो, थोडा योगाभ्यास असतो, अशा थोड्या गोष्टी त्यांना माहिती असतात. रामायण महाभारत अशा काही गोष्टी वाचलेल्या ऐकलेल्या असतात. परंतु गाये तो गाणू, नाचे तो नाचणू, परिसे तो जाणू भेदवादी, असं कान्होराज महाराज म्हणतात की केवळ लोकांचं मनोरंजन करण्याचं सामर्थ्य अशा व्यक्तींच्या मध्ये असतं. गाण्याचं अंग असतं, नाचण्याचं अंग असतं, चांगलं वक्तृत्व असतं, बोलण्याची शैली आणि समोरच्यांशी जवळीक संवाद साधण्याचं भाषण कलाही त्यांच्याकडे असते. परंतु अशी व्यक्ती केवळ दिखाऊ किंवा खोटेपणा आहे असं मानायला पाहिजे. जोपर्यंत त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, चालण्यामध्ये सात्विक भाव उमटत नाही, तोपर्यंत त्यांचा हा सगळा दिखाऊपणा हा खोटा आहे. कानोपाठक म्हणे वरद लटिके, हे खोटेपणा आहे. जव जीव सात्विके विनटेन, जोपर्यंत सात्विक भाव त्याच्यातून येत नाही तोपर्यंत हा दांभिकपणा आहे, असं जाणकार लोक तर सहज जाणू शकतात. पण त्यांना जे दिसत होतं समाजामध्ये त्याच्यावर त्यांनी टीका टिप्पणी केलेली आहे. आणि जे साधक लोक आहेत, परमार्थामध्ये एक एक पायरी चढण्याचा प्रयत्न करत आहेत, चढत आहेत, त्याच्यासाठी कान्होराज महाराजांनी काही असे सल्ले दिलेले आहेत. कुठं धोका आहे आणि कोणत्या पायरीवर कसं वागायला पाहिजे, अतिशय मार्मिकपणे सांगितलेलं आहे. जो अगदी सुरुवातीला परमार्थाच्या याच्यात प्रवेश करतो त्याला काय सांगितलेलं आहे, जरी तुझं देवाची चाड तरी न करी बडबड. जरी तू देवाधर्माला लागलेला असलास तरी बडबड करू नको, त्याच्याबद्दल वाच्यता करू नको, 4 जणांशी काही बोलण्याची जरूर नाही. बहु बोलता बाड पडसी पतनी, जरी कितीही बाडांचा तू अभ्यास केला तरी बोलू नको, नाही तर पत्नी पडशी, पतन पावशी. आता ती पायरी चढल्यानंतर पुढल्या पायरीवर जे साधक गेलेले आहेत त्यांच्यासाठी महाराज काय सांगतात, मोठं चिंतन करण्यासारखा विषय आहे. जरी तुझं देवाची बाधा, जरी देवाची तुला बाधा झालेली आहे असं आपण समजूया, जरी तुझं देवाची बाधा तरी न करी विवाद करायचा नाही, वाद घालायचा नाही चांगल्या गोष्टींविषयी. नाहीतर साधारणपणे आपल्याला सवय असते की तुझी जी पद्धत आहे ध्यानधारणेची, परमार्थाकडे बघण्याची, माझी कशी चांगली आहे, तुझी कशी जरा कमी आहे. कोणाशी कोणत्याही पद्धतीनं वाद घालायचा नाही. वाद करिता निंदा घडती दोष, निंदा हा दोष घडेल तो फार घातक आहे. त्याच्या पुढच्या पायरीवर जे साधक असतील त्यांच्यासाठी सुद्धा महाराजांनी काय सांगितलेले आहे, जरी तुझं देवाचा छंद, आता छंद जडलेला आहे, बाधा संपलेली आहे आणि देवाचा छंद जडलेला आहे. जरी तुझं देवाचा छंद तरी सोडी काम क्रोध, काम एष क्रोधेश रजोगुण समुद्भव. काम आणि क्रोध हा सोडून द्यायचा आहे आणि तेणे परमानंद होऊनी ठास, परमानंद तुला मिळेल. परंतु त्या पायरीवर थांबायचं नाही. त्या पायरीवर पोचलेल्या साधकाला महाराज काय सांगतायत पुढं, जरी तुझं देवची व्हावा, तू अगदी जसा काही देवच झालेला आहेस, तरी मौन धरी पाजीवा, त्याने तू अनुभवा पावस
मौन ह्या गोष्टीवर फार कान्होराज महाराजांचं प्रेम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. काही केलं तरी बोलायचं नाही, वादविवाद घालायचे नाही, फक्त अनुभव घ्यायचा. आणि तरी मौन धरी पाजिवा, त्याने तू अनुभव पावशील. म्हणजे अनुभव घेतला. त्याच्यानंतर सुद्धा महाराज काय सांगतायत त्या साधकाला, जरी तुझं देवाची संगत, आता नामदेव महाराजांसारखी संगत तुला देवाची घडायला सुरुवात झालेली आहे. मग अशा वेळेला अशा साधकांसाठी सुद्धा महाराज सांगतात. महाराजांचा अधिकार फार मोठा होता आणि त्या अधिकारवाणीनं ते सांगतायत, जरी तुझं देवाची संगत होता अखंडित, तरी बैसभा निवांत साधू संगी. तरीसुद्धा निवांत बसायचं आहे, साधू संगे बसायचं आहे आणि साधू काय सांगतील ते ऐकायचं आहे. तू काही बोलायचं नाही, मौनच धरायचं आहे. आता हे एवढं झाल्यानंतर सुद्धा अजून महाराज काय सांगतायत साधकाला, जरी तुझं देवाचा विश्वास देवाचा आता तुझ्यावर आहे, तरी हृदयी धरी नागेश म्हणे कामोपाठक अरे जण. जरी कितीही परमार्थामध्ये तुम्ही पुढं गेला तरी सुद्धा गुरुचे पाय धरायचे, गुरुच्या पायापाशी राहायचे, गुरु जे काही सांगत ते ऐकायचं, अशी साधकांना त्यांनी उपदेश केलेला आहे. कारण जेथे जेथे मन जाईल तेथे नागनाथ आहे, असं ते त्यांच्या अभंगामध्ये एका म्हणतात. मनोनी पाहे मन गुंतले पाहे, सुख सोहळा भोगेला. ज्यावेळेला गुरुच्या संगतीत गेलेलो आहे तर तिथं सुख सोहळा आपल्याला भोगायला मिळतो. संतांचा सुख सोहळा हा वेगळा असतो, त्यांची भोगण्याची पद्धत वेगळी असते. कानो पाठक आनंदला सद्गुरू नागेश भेटला. ज्यावेळेला सद्गुरू भेटतो त्याच वेळेला जो काही उल्हास आनंद असतो तो सुख सोहळा असतो, असं संत लोक म्हणतात. तर हे जे कान्होराज महाराज आहेत हे वडवळ सिद्ध नागेश यांचे शिष्य आहेत. आता वडवळ सिद्ध नागेश ही जी परंपरा आहे, आता याच आपल्या ओळख संतांच्या याच्यामध्ये आधी दोन नागेश जे शिष्य आहेत त्यांचा इथं परिचय करून दिलेला आहे इथं शिष्यांनी. म्हणजे आमचे मित्र चव्हाण साहेब यांनी राजाभाऊ राजपाठक यांचा परिचय करून दिला. ते माझे सख्य काका, त्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलेलो. आणि जगमित्र नागा ते पण कान्होराज महाराजांच्या समकालीन, ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन होते. ते सुद्धा नागेश शिष्य होते आणि त्यांचाही परिचय या कार्यक्रमामध्ये झालेला आहे. अजून कोणाचा नागेश शिष्यांचा परिचय झाला असेल तर माझ्या स्मरणात नाही, काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. आणि तिसरे कान्होराज पाठक, वडवळ सिद्ध नागेश यांचे गुरु. तर हे सर्व जे नाथ संप्रदाय लोक आहेत तर त्यांनी नंतर भागवत धर्माचा प्रचार करावा असं त्यांच्या गुरूंनी ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं, कारण सगळ्यांचं जे मूळ पीठ आहे, निवृत्तीनाथ असो किंवा हे नागेश असो किंवा इतर नाथ, तिथे मूळ पीठ गुरु दत्तात्रय. आणि हे जे नवनाथांचं जे अवतरण झालेलं आहे ते श्रीकृष्णाच्या सांगण्यावरूनच झालेलं आहे. त्यामुळे श्रीकृष्ण महाराज जाऊन बसले पंढरीला आणि हे नाथांना सांगितलेला आहे, उपदेश केलेला आहे की भक्ती मार्गाकडे लोकांना वळवावं. कारण नाथ संप्रदायामधले ज्या गोष्टी असतात त्या दिवसेंदिवस प्रापंचिक माणसाला करणं हे अवघड जातं. त्यामुळं नंतर हे सगळे पांडुरंगाचे भक्त झाले. तर हे पांडुरंगाचं आता आपण हे थोडंसं चरित्र बघूया कान्होराज महाराजांचं. आता हे थोडं व्यक्तिमत्व सांगितलं कसं आहे ते, थोडं चरित्र आपण बघूया. कान्होराज महाराजांचे जे वडील त्रिमल पाठक
आणि कान्होराज महाराजांचे आजोबा पिला पाठक. ते पिला पाठक केंदूर गावामध्ये राहत असताना शंकराची खूप भक्ती करायची. तिथं माणकेश्वराचं मंदिर आहे, स्वयंभू स्थान. तर त्याची साधना त्यांची खूप मोठी होती. आणि वडवळ सिद्ध नागेश संपूर्ण भारतभर तीर्थाटन करत करत केंदूर गावी आले. तिथं पिलाजी पाटकांची त्यांची गाठ पडली आणि त्यांची भक्ती बघून त्यांनी त्यांना गुरुमंत्र दिला. आणि त्याच वेळेला सांगितलं की तुझा जो मुलगा आहे त्रिमल, त्यालाही मीच गुरुमंत्र देणार आहे. आणि तुला जो नातू होणार आहे तर तो साक्षात शंकराचाच अंश असणार आहे आणि त्यालासुद्धा मीच गुरुमंत्र देणार आहे. आता गंमत बघा, श्लोक मगाशी आपण पाहिला भगवद्गीतेतला, अमानित्वम दंभित्वम अहिंसा क्षांती राजवम आचार्योपासना. आता ही आचार्य उपासना, गुरुची उपासना ही किती पिढ्यांची असेल आणि किती वर्ष गुरुचं छत्र त्या व्यक्तीवर असेल, जन्मोजन्मी, ते आपल्या लक्षात येतं. त्या पद्धतीनं ज्यावेळेला कान्होराज महाराज जन्मले त्यावेळेला ते सुद्धा माणकेश्वराची साधना करायचे. माणकेश्वराची साधना करता करता त्यांना प्रयाणसिद्धी प्राप्त झाल्या. संसारी होते कान्होराज महाराज. त्यांची 2 लग्न झाली होती आणि दोन्ही बायकांना ते व्यवस्थित नांदवत होते. दोन्ही बायका व्यवस्थित नांदवत होत्या. संपूर्ण सात्विक वातावरण होतं बरं. प्रयाणसिद्धी त्यांना प्राप्त झाली. त्यामुळं त्यांचा रोजचा जो उपक्रम असायचा, दिनक्रम, रोज सकाळी उठून ते काशीला जायचे, गंगास्नान करायचे, विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचे. नंतर आमचं जे कुलदैवत आहे माहूरगडला रेणुका माता, त्या रेणुका मातेच्या दर्शनाला जायचे आणि तिथून ते परत केंदूरला यायचे आणि त्यांचा नित्यक्रम सुरू असायचा. तर ही जी साधना चालू असताना ज्या वेळेला एकदा ते शंकर पूजेमध्ये मग्न होते त्यावेळेला तिथं त्यांचे गुरु नागेश तिथं प्रगटले माणकेश्वराच्या मंदिरात. त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना गुरुमंत्र दिला आणि त्यांना सांगितलं की इथून पुढं जी साधना तुमची आहे, तिथं पश्चिमेला जे पिंपळखोरी म्हणून ठिकाण आहे तिथं तुम्ही साधना करा. केंदूरपासून जवळच आहे, 2-3 किलोमीटर अंतरावर, पण दाट जंगल आहे. आताही तिथं गेलं तरी कोणताही मानवनिर्मित आवाज तिथे येत नाही. एखादं विमान जर वरून गेलं तर तेवढाच आवाज होतो, बाकी खूप शांतता असते. त्यावेळेला तर वातावरण कसं असेल 700 वर्षापूर्वी. तर तिथं जाऊन ते त्यांचा दिनक्रम, आता काशीला जाऊन आंघोळ करणार, माहूरगडला जाणार, नंतर केंदूरला आल्यावर दुपारच्या नंतर ते परत पिंपळखोरीत जाऊन साधना करायला लागले आणि ही साधना त्यांची वाढायला लागली. असंच एकदा काशीला गेल्यानंतर स्नान केलं आणि ते माहूरगडला गेले आणि तिथं त्यांना समाधी लागली. त्या समाधीमधून जागं व्हायला भरपूर वेळ गेला. तोपर्यंत केंदूरमध्ये महाराज आले नाहीत. त्यामुळं काही विघ्नसंतोषी लोक असतात. तर त्यांनी अशी कुजबूज सुरू केली की कान्होराज महाराज वारले, तिकडं जिथं गेले होते ते काही आता येणार नाही. त्यांच्या कान्होराज महाराजांच्या दोन्ही बायकांनाही कळल्यावर महाराजांची काही चीज वस्तू जवळ घेतली त्यांनी आणि चिता रचली आणि त्या चितेमध्ये त्यांनी अग्निसमर्पण केलं. थोड्या वेळाने कान्होराज महाराजांची समाधी तिकडं भंग पावली. केंदूरला आले. ते केंदूरला आल्यावर त्यांना सर्व प्रकार लक्षात आला. त्यावेळेला त्या चितेपाशी गेले कान्होराज महाराज आणि दोन्ही हात जोडून अग्निदेवतेला नमस्कार केला आणि म्हणले, माझा अजून प्रपंच बाकी आहे आणि तरी तू कृपा कर आणि दोन्ही पत्नी मला परत देऊन टाक.
आणि त्या चितेतनं दोन्ही पत्नी त्या जिवंत झाल्या आणि सर्व गाव हे चमत्कार बघत होते. जे विघ्नसंतोषी लोक होते ते घाबरले की आता आपल्याला कान्होराज महाराज शाप देणार आणि आपल्याला त्रास होईल, म्हणून ते शरण गेले कान्होराज महाराजांना. कारण कान्होराज महाराज चिडले नाहीत त्यांच्यावर आणि त्यांना उलट सांगितलं सन्मार्गाला कसं लागावं, कुणाला त्रास देऊ नये असा उपदेश केला फक्त त्यांनी, बाकी काही चिडले नाही. असे होते कान्होराज महाराज, चिडायचे नाहीत अजिबात. नित्यक्रमाप्रमाणे काशीला गंगा स्नान केल्यानंतर ज्या वेळेला ते गंगेतनं बाहेर आले त्यावेळेला गंगेमध्ये त्यांना 3 शिवबाण सापडले. ते शिवबाण घेऊन ते काठावर आले. काठावर आल्यावर तिथं त्यावेळेला यावनी सत्ता होती. तर यावनी सत्तेचे जे सेवक तिथं फिरत होते त्यांना वाटलं महाराजांना परीस सापडला, म्हणून ते सुभेदाराकडे घेऊन गेले कान्होराज महाराजांना आणि सांगितलं त्यांना एक परीस सापडलेला आहे. तेव्हा सुलतान म्हणला, तुम्ही साधू संन्यासी लोक, तुम्हाला काय परीसाशी संबंध आहे, हा आम्हाला देऊन टाका, आम्हाला धनसंपत्ती पाहिजेच असते. त्यावेळेला कान्होराज महाराज म्हणले, हा परीस नाही आहे, हे शिवबाण आहे आणि हे पूजा करायची आहे, याची पूजेसाठी आम्हाला मिळालेली आहे. पण तुम्हाला जर धनसंपत्ती पाहिजे असेल तर तुम्ही आळंदीला जा, तिथं सोन्याचा पिंपळ आहे, त्यातले तुम्ही पानं, छोट्या फांद्या काय असेल ते घेऊन या. पंढरपूरला जा, तिथं पद्मावती जे तळं आहे तिथं दगड माती काय आहे ती सगळी सोन्याचीच आहे, ती घेऊन या, तुम्हाला पाहिजे तेवढं धन मिळेल. पण हे शिवबाण आहेत ह्याचा तुम्हाला उपयोग नाही. तर सुलतान म्हणला ठीक आहे. त्यांनी त्याचे जे शिपाई आहेत ते पाठवले. कान्होराज महाराजांचा दिनक्रम नित्याप्रमाणे सुरू होता. ते शिपाई आळंदीला गेले, सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले, सोन्याचा पिंपळ कोणता विचारलं, पाहिलं तर तो साधाच पिंपळ दिसला त्यांना. तरी म्हणले आपल्याला सांगितलं आहे पानं वगैरे घेऊन या, म्हणून त्यांनी त्याचा पानं काही तुटलेले लाकडं काय असतील ते घेतले. पंढरपूरला गेले. पद्मावती तळ्यातलं दगड राडा रोडा गाव त्यांना तेच दिसलं, त्यांनी ते घेतलं आणि परत काशीला आले. नित्याप्रमाणे कान्होराज महाराज गंगास्नान करून घाटावर आले. त्यावेळेला त्यांना पकडलं आणि परत सुभेदारापुढं उभं केलं. ते म्हणे तुम्ही तर असं सांगितलं की सोन्याचा वृक्ष आहे आणि गाळ जो आहे पद्मावतीचा तो सोन्याचा आहे, तो म्हणे दाखवा. तर त्यांनी ते उघडलं सगळं राडा रोडा आणि पालापोचा आणि हात लावला तर ते सोन्याचं झालं. ते झाल्यावर मात्र तो सुलतान सरकला, हात जोडले आणि म्हणले माफ करा, आम्ही तुम्हाला काय देऊ. महाराज म्हणले तुम्ही आम्हाला काय देणार आणि आम्ही तुमच्याकडून काय घेणार. पण तुम्हाला जर द्यायचंच असेल तर तुम्ही हा जो कर घेता यात्रेकरूंकडून, जे काशीला येणाऱ्या लोकांकडून कर घेता, तो कर तुम्ही कृपया माफ करा, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही म्हणणं नाही. म्हणजे मागायचा ते सुद्धा लोककल्याणासाठी, जगत कल्याणासाठी, अशीच त्यांची सतत धारणा असायची. काशीला गंगास्नान करून महाराज एकदा असेच घाटावर आले होते. त्यावेळेला तिथं काही ज्योतिषी वगैरे लोक बसलेले होते, भविष्य सांगणारे लोक होते. तर चर्चा चालू होती त्यांची, आज तिथी कोणती आहे. तर कान्होराज महाराजांना विचारलं, महाराज आज तिथी कोणती आहे. तर महाराज म्हणले पौर्णिमा, आणि त्या दिवशी नेमकी अमावास्या होती. त्यावेळेला मग ते सगळे म्हणले महाराज अहो आज तर अमावास्या आहे, तुम्ही पौर्णिमा कशी म्हणला. महाराज म्हणले माझ्या तोंडून जे काय बाहेर पडलं ते पडलं, बाकी मला काही माहिती नाही, आपण संध्याकाळी बघूया. आणि गुरुचं स्मरण केलं. नागेशाला सांगितलं असं असं आहे, तुझं तू बघ आता. आणि तिथंच एक
देवीचं देऊळ होतं, जगतजननी माता नागेश तिथं गेले आणि त्या माऊलीची प्रार्थना केली की कान्होराज असं असं बोललेलं आहे, त्याचं बोलणं तर कधी खोटं होत नाही, ते खोटं ठरू नये, तू बघ आता काय करायचं ते तुझ्या कानावर घातलेलं आहे. त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला सगळे लोक परत घाटावर जमले होते. मातेने आपल्या हातातलं कंकण काढलं आणि आकाशात भिरकावलं आणि त्यावेळेला घाटावर जेवढे लोक आले होते बघायला त्यांना त्यावेळेला पौर्णिमा दिसली. तर एवढा अधिकार होता कान्होराज महाराजांचा. आणि केवढं मोठं उदाहरण, नमां कर्माणि लिंपंती नमे कर्म फलेस्पृहा, की कोणताही कर्म आपल्या हातून घडले त्याला आपण लिप्त नाही, हे परमेश्वराचंच जे काही बोलणं चालणं आहे ते परमेश्वराला आहे. फार मोठं उदाहरण कान्होराज महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला ठाई ठाई दिसतं. ज्ञानेश्वर महाराज आणि कान्होराज महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. म्हणजे चारी भावंड कान्होराज महाराजांच्या जिव्हाळ्याचा विषय होते आणि चारी भावंडांचा जीवीचा विसावा म्हणजे कान्होराज महाराज होते. हे चारही भावंड ज्यावेळेला लहानपणी अनाथ झाले त्यावेळेला त्यांना वडीलकीचा आधार हा कान्होराज महाराजांनी दिलेला आहे. कान्होराज महाराज त्यांच्यापेक्षा साधारण 35-40 वर्षांनी वडील होते. त्यामुळं ही जी 3 भावंड होती ती कान्होराज महाराजांना काका म्हणायचे आणि मुक्ताबाई काका आजोबा म्हणायचे. एवढा वयामध्ये फरक होता आणि संबंध असे होते. ज्यावेळेला हे चारही मुलं पोरकी झाली त्यावेळेला कान्होराज महाराजांनी त्यांना घेऊन केंदूरला चारही मुलांना आणलं होतं. पुढील काळामध्ये ज्यावेळेला कान्होराज महाराज आळंदीला जायचे त्यावेळेला बरोबर त्यांची बायको अशी दशम्यांची चवड करून द्यायची, म्हणजे उपासमार होऊ नये पोरांची म्हणून. त्याच्यामध्ये गुळाचा खडा त्याच्यावर तूप घातलेला असायचं. नंतर माऊलींना साळीच्या लाया खूप आवडतात, तर साळीच्या लाया माऊलींसाठी द्यायचे. बत्ताशे खडी साखर असं मुक्ताबाईसाठी वेगळं द्यायचे. असे एवढे जिव्हाळ्याचे संबंध ज्ञानेश्वर महाराज आणि कान्होराज महाराजांचे होते. त्यामुळं हा जो संबंध होता, ज्या वेळेला चांगदेव महाराजांना कान्होराज महाराजांबद्दल माहिती कळली, ज्ञानेश्वर महाराजांकडे जायचं होतं, पण जायचं कसं हा विषय त्यांच्या मनात घोळत होता. तर माऊलींवर जे अधिकारवाणीनं कोण बोलतं त्यांच्याशी, तर कान्होराज महाराज हे सर्वश्रुत होतं. त्यावेळेला सगळं संत मंडळींना ते माहिती होतं. त्यामुळं चांगदेव महाराज आधी केंदूरला आले, कान्होराज महाराजांना भेटले आणि तो जो सर्व लवाजमा आहे तो घेऊन चिंचोशीचा जो घाट आहे केंदूरला तिथून आळंदीला जातो. साधारण आळंदी आणि केंदूर 21 किलोमीटर अंतर आहे. तर त्या घाटातनं ते उतरले, भीमा नदी पार केली आणि विश्रांतवड म्हणून जे आळंदीच्या शिवेवरचं ठिकाण आहे त्या विश्रांतवडच्या तिथं जाऊन ते थांबले. आणि कान्होराज महाराज म्हणले की आता मी पुढं जाऊन ज्ञानेश्वर महाराजांना सांगतो, तोपर्यंत तुम्ही इथं विश्रांती घ्या. आणि कान्होराज महाराज माऊलीकडे गेले. चारी भावंड त्यावेळेला उन्हामध्ये बसले होते भिंतीवर. त्यावेळेला सांगितलं की हे तुमचे शिष्य आलेले आहेत, आता त्यांच्या उद्धाराची वेळ आलेली आहे, तेव्हा तुमचं तुम्ही बघून घ्या, स्वतःचा काही संबंध नाही, अमानित्व हा विषय फार महत्त्वाचा आहे की त्यांचा कुठं मोठेपणा येऊ नये. तर आणि ते सांगितल्यावर ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांकडे भेटायला त्या भिंतीवरून गेले आणि त्याचं वर्णन निळोबारायांनी आपल्या अभंगामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि त्या अभंगाचा शेवट असा आहे, यावरी म्हणे निळा होईल सिद्ध भेटी.
परस्परे गोमटी आहे कथा. ही कथा फार मनोहर आहे, मनोरंजक आहे. बहुत अपूर्व असमाई चरित्र परिसोत सर्वत्र श्रोतेजन. तर अशी ही गोमटी भेट ज्यावेळेला सिद्ध लोकांची होती त्यावेळेला काही अभूतपूर्व गोष्टी घडतात. एवढा अधिकार कान्होराज महाराजांचा होता आणि ज्ञानेश्वर महाराजांबद्दल त्यांचे संबंध हे अशा पद्धतीने होते. एकदा अयोध्येमध्ये जयदेव म्हणून ब्राह्मण होता. तर त्याला तो शिवभक्त होता, परंतु त्याला काही व्याधी झाल्या, म्हणजे सर्वांगाला कोड निर्माण झाली. मग त्याने काशीला जाऊन साधना करावी असं ठरवलं. काशीला 12 वर्ष तपश्चर्या केली त्यांनी आणि प्रत्यक्ष विश्वेश्वर त्यांच्या साक्षात पुढे उभे राहिले. त्यावेळेला तो म्हणाला की मी एवढी प्रखर निष्ठा आहे, सेवा करतो, तरीसुद्धा हा रोग का मला, हा नाहीसा व्हावा अशी विनंती केली. त्यावेळेला विश्वेश्वराने सांगितलं की तू ज्यावेळेला केंदूरला जाशील आणि कान्होराज महाराजांची गाठ तू घेशील आणि ते ज्यावेळेला कृपेनं तुझ्या संपूर्ण शरीरावर नजर फिरवतील त्याच वेळेला हा तुझा दोष नाहीसा होणार आहे. त्याप्रमाणे कान्होराज महाराजांना भेटण्यासाठी पुण्याच्या जवळ आले, आळंदीमध्ये आले. ज्यावेळेला आळंदीमध्ये आले जयदेव ब्राह्मण, त्यावेळेला तिथं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये ज्ञानी पुरुषाचं एक विलक्षण असं उदाहरण ते सांगत होते की कशा पद्धतीने ज्ञानी माणूस असतो, त्याचे गुण सांगत होते. सगळे श्रोते लोक तल्लीन झाले होते, ऐकत होते. तर संपूर्ण कीर्तन झाल्यानंतर ह्या ब्राह्मणाने त्यांना विचारलं, महाराज तुम्ही हे जे वर्णन केलेलं आहे असं खरं कोणी असते का, व्यक्ती असते का, असा माणूस कोणी आहे का अस्तित्वात, एवढा अधिकार असतो का कोणाला? त्यावेळेला ते म्हणले इथून जवळच केंदूर म्हणून गाव आहे, तिथं कान्होराज महाराज म्हणून जे आहेत, मी सांगितलं त्याच्यापेक्षाही जास्त अधिकारी असलेली ती व्यक्ती आहे. तू त्यांची गाठ घे म्हणजे तुझ्या शंकेचं निरसन होईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून आळंदीच्या बाहेर पडले. जाताना ही 4 भावंडं दिसली त्यांना. त्यांनाही विचारलं की केंदूरला जायचं आहे, कान्होराज महाराजांना भेटायचं आहे. ते 4 भावंडांनी थोडंसं पुढं जाऊन त्यांना रस्ता दाखवला आणि केंदूरमध्ये ते जयदेव ब्राह्मण आले. आणि आल्यानंतर त्यांनी गावात चौकशी केली की कुठं घर आहे कान्होराज महाराजांचं. त्यावेळेला एक जणांनी जवळ जाऊन दाखवलं, हा वाडा कान्होराज महाराजांचा. त्याप्रमाणे कान्होराज महाराज तिथं बसले होते घरगुती वेशामध्ये. मांडीवर एक लहान मुलगी होती शेंडी, तिच्याशी खेळत होती. एकंदरीत रूप हे असं गावंढळ साधं होतं आणि प्रापंचिक माणसाकडे मी जेवण घेणार नाही असा त्या जयदेवाचा पण होता. परंतु हा माणूस तर प्रापंचिक दिसतोय, मग मी ह्याच्याकडे जाऊ कसं आणि हा मला काय बरं करणार अशी शंका त्याच्या मनात आली. तरी पण काशी विश्वेश्वराने सांगितलं होतं त्यामुळे ते गेले. महाराजांनी स्वागत केलं त्याचं आणि त्यांनी भाव जाणले होते मनातले. तर ते म्हणले पण तुम्ही असे संसारी, म्हणजे या व्याधी व्यवधान संसाराचं खरंच आहे. मग त्या लहान मुलाला उचललं आणि शेजारी आड होता त्या आडामध्ये टाकून दिलं. म्हणजे आता हे व्याधी उपाधी जी काय आहे ती दिली टाकून, आता तुम्ही यायला हरकत नाही. आदरातिथ्य केलं. नंतर ते म्हणले आता तुम्ही स्नान संध्याकाळी करा, नंतर जेवायचं आपण हे करू. ते म्हणे आता तुम्हाला सूतक लागलं, मुलाला आडात टाकलं आणि सूतक लागला, आता तर मी जेवणार नाही तुमच्याकडं. त्यावेळेला कान्होराज महाराजांनी हाका मारली त्या मुलीला आणि त्या आड उचंबळून वरती आलं आणि ते छोटं बाळ रांगत 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 हसत हसत आलं. त्यावेळेला शंका पेटली त्या जयराम ब्राह्मणाची, पाया पडला.
मग महाराज शरण आलेलो आहे तुम्हाला, एवढ्या लांबून आलेलो आहे, ही व्याधी माझी तेवढी नाहीशी करा, तुमची कृपादृष्टी फिरवा, माझ्यावर कृपा असू दे. अशी विनंती केल्यावर कान्होराज महाराजांनी कृपादृष्टी फिरवली, त्याचा सगळा रोग नाहीसा झाला. त्याला विचारलं, तू बघ संपूर्ण शरीर तुझं. त्यावेळेला मांडीवर एक छोटीशी खूण राहिली होती. कान्होराज महाराज म्हणले, ज्यावेळेला काशी विश्वेश्वराचं दर्शन होईल त्यावेळेला ती खूणसुद्धा नाहीशी होईल. एवढा अधिकार कान्होराज महाराजांचा होता. तर ते जे शक्तिपीठच होतं असं म्हणायला हरकत नाही. कान्होराज महाराजांचं जे वास्तव्य जिथं केंदूर, तो आड, त्या आडामधलं तीर्थ, ते आत्ता जे देऊळ आहे ते शक्तिपीठ आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. ही 700 वर्षापूर्वीची, 750 वर्षापूर्वीची कथा नाही आहे. एक 8-10 वर्षापूर्वीची घटना सांगतो मी, की एक कुलकर्णी म्हणून दाम्पत्य मुंबईला आहे. तर त्यांना काही प्रापंचिक अडचणी होत्या. ते कुलकर्णीबाई ज्या होत्या त्यांचा स्वामी समर्थ यांच्यावर फार निष्ठा होती. त्यामुळे ते म्हणले आपण अक्कलकोटला जाऊ. आणि ते अक्कलकोटला गेले आणि स्वामींच्या पुढं हात जोडला आणि सांगितले की ह्या काय अडचणी आहेत, त्यातनं मार्ग काढा. त्यावेळेला तिथं कोणी काही तोडगे सांगणारी व्यक्ती तिथं बसलेली होती. ती म्हणली, त्यांनी बोलवलं त्यांना, म्हणे तुम्हाला इथं उत्तर मिळणार नाही त्याचं, तुम्हाला याचं उत्तर केंदूरला मिळेल. तर ते म्हणले, हे केंदूर आहे कुठं? ते म्हणे मला माहिती नाही केंदूर कुठं आहे, उत्तर हे असं आलेलं आहे. आणि नंतर ते केंदूरला आले, गुगलवर चेक केलं कुठं आहे केंदूर, काय ते आले, दर्शन घेतलं. ही पुढली घटना आहे. पण आजसुद्धा जे शक्तिपीठ आहे कान्होराज महाराज, ते जसंच्या तसं आहे. आचार्योपासना म्हणजे नागेशाची जी कृपा आहे त्या जागेवर, त्या वास्तूवर, घराण्यावर असंही म्हणू आपण, तर ती फार मोठी आणि ती अजून तशीच आहे. अशा पद्धतीनं जयदेव ब्राह्मणाचा उद्धार झाला. तिथं चाकणला त्यावेळेला यवनी सुभेदार होता. केंदूरपासून जवळच गाव येते, 20-25 मैलावर. काही कामानिमित्त कान्होराज महाराज तिथे गेले होते. त्यावेळेला सुभेदार, त्याचे जे खुशमस्करे काही त्याच्याबरोबर होते, तर बसलेले होते एका ठिकाणी. आणि कान्होराज महाराज जाताना त्यातला एक जण म्हणाला की समोरून जी व्यक्ती चालली आहे त्यांचं ज्योतिष, ते जे सांगतात ते जसंच्या तसं होतं, तसंच्या तसं घडतं, वाचासिद्धी आहे त्यांना. तर सुभेदाराला लहर आले की टिंगल करावी त्यांची. त्यांना बोलवून घेतलं. कान्होराज महाराज म्हणले, काय? त्यावेळेला त्या सुभेदाराच्या हातामध्ये एक पोपट होता. म्हणजे या पोपटाचं भविष्य तू सांग. कान्होराज महाराज हसले, म्हणले, या पोपट्याला तर काहीच होणार नाही, पण तुला मात्र त्रास होईल. त्याने खंजीर घेतला आणि त्या पोपटावर मारला. पोपट उडून गेला आणि तो खंजीर त्याच्या बोटावर, आणि त्या बोटाला जखम झाली. म्हणजे ही जी वाचासिद्धी, अजून एवढी मोठी प्रखर साधना होती त्यांची. केंदूर गावामध्ये यज्ञेश्वर म्हणून एक व्यापारी होता, फार मोठा व्यापारी होता. त्याच्या मनामध्ये एकदा यज्ञ करण्याचा विचार आला आणि त्या यज्ञासाठी आचार्य म्हणून त्यांनी कान्होराज महाराजांची नेमणूक केली. कान्होराज महाराजांनी अजून ब्रह्मवृंद गोळा केला, यज्ञाची सगळी तयारी केली आणि यज्ञ करायला सुरुवात केली. आणि तो यज्ञ अगदी व्यवस्थित परिपूर्ण झाला. त्या व्यापाऱ्यांनी कान्होराज महाराजांना एक भरजरीस पितांबर दिला भेट म्हणून. कान्होराज महाराजांनी तोही यज्ञामध्ये समर्पित केला. आणि यज्ञदेव त्यावेळेला जागृत झाले आणि तो शेला आणि एक सोन्याचं कंकण त्यांनी
यज्ञामधून बाहेरून साक्षात दर्शन दिलं आणि कान्होराज महाराजांना दिलं आणि आपला यज्ञ अगदीच खूप चांगल्या पद्धतीनं झाला असं यज्ञेश्वराच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर सहस्त्रभोजनाचा घाट घातला त्यांनी आणि सहस्त्रभोजनाच्या वेळेला आधी जो संकल्प द्यायचा असतो तर तो कान्होराज महाराजांना द्यायचा होता संकल्प. तर त्या संकल्प द्यायच्या वेळेला कान्होराज महाराज काही त्याला दिसेना कुठे. त्यामुळे त्यांनी चौकशी केली आणि शिपायाला की त्याच्याकडे जो कामाला सेवक होता त्या सेवकाला सांगितलं कान्होराज महाराज कुठं आहे त्यांना घेऊन ये. तो सेवक गेला तर भागीरथी नावाची एक वेश्या त्या गावामध्ये राहत होती आणि हा सेवक गेला तर त्यांनी काय पाहिलं तर ती जी वेश्या आहे तिचे जे स्तनाग्र आहे त्याच्यावर तोंडातलं तांबूळ कान्होराज महाराज काढतायत आणि ठेवत आहेत. अशा पद्धतीनं कान्होराज महाराजांचं ते दर्शन त्याला दिसलं. तो कान्होराज महाराजांना घेऊन आला आणि आपल्या धन्याला त्यांनी सांगितलं की असं असं तिथं घडलेलं आहे. त्यावेळेला इतर जो ब्रह्मवृंद जमला होता तो कान्होराज महाराजांना म्हणलं मग तुम्ही आता आंघोळ करून घ्या त्याच्याशिवाय संकल्प देता येणार नाही तुम्हाला. त्यामुळे माझी तर आंघोळ झाली आहे गंगास्नान झालेलं आहे आणि मी तिथे शंकराचीच पूजा करत होतो पिंडीवरच बिल्वपत्र वाहत होतो आणि तुम्हाला जर शंका असेल तर मी ते दाखवतो शेंडी माझी अजून ओली आहे म्हणून. आणि त्यांनी शेंडी सोडली आणि पिळली आणि त्याच्यातनं पाणी गंगाधारा बाहेर पडायला लागली. म्हणजे त्यालाच आता केंदूरमध्ये भागीरथी कुंड असं म्हणतात. आणि अशा पद्धतीनं आपण मगाशी तो श्लोक पाहिला अमानित्वम दंभित्व त्याच्यामध्ये शौचम हा भाग पाहिला. पवित्रता म्हणजे किती पराकोटीची पवित्रता ही की एका वेश्येच्या तिथंसुद्धा हे पवित्र भावना आहे. आणि अधिकार केवढा की आपली शेंडी पिळून त्याच्यातनं भागीरथी स्वतः अवतीर्ण झाली तिथं. ते भागीरथी कुंड अजून केंदूरमध्ये आहे. आणि अश्विन शुद्ध पौर्णिमेला तिथं अश्विनी पौर्णिमेला तिथं भागीरथी उत्सव होत असतो. त्यावेळेला त्या सावकाराला त्यांनी असं सांगितलं की तू जे हे यज्ञयाग करतो ते ठीक आहे परंतु जे यज्ञयाग करत नाही आणि जे भक्तिभावाने जे सेवा करतात त्यांचा अधिकारसुद्धा फार मोठा असतो. म्हणजे केवळ कर्मकांडामध्ये गुंतण्यात अर्थ नाही आणि भक्तिभाव किती मोठा आहे हे त्यांना त्यातनं दाखवून द्यायचं होतं. कान्होराज महाराजांचं नित्यक्रम काशीला स्नान आणि माहूरगडला जाऊन कुलदेवता रेणुका मातेचं दर्शन घ्यायचं असा अनेक वर्ष चाललेला उपक्रम होता. तर एकदा रेणुका माताच म्हणाली की मीच आता तुझ्याबरोबर येते केंदूरला. फक्त तू मागं वळून बघू नको मी तुझ्या मागं येते. महाराज म्हणले पण मी समजणार कसं. त्यामुळे माझ्या पावलांचा जो पैंजण आहे त्याचा रुंझुन रुंझुन आवाज येत राहील. त्या पद्धतीनं कान्होराज महाराज पुढं आणि माता मागं असे येत गेले. केंदूरच्या शिवेपर्यंत आले. तो रुंझुन आवाज पैंजणाचा येत होता. केंदूरच्या शिवेमध्ये शिरल्यानंतर तो पैंजणाचा आवाज येणं बंद झालं. बंद झाल्यावर अनाहूतपणे कान्होराज महाराजांनी मागं वळून पाहिलं तर मागं कण्हेरीचं बन होतं आणि त्या फुलांच्या ताटव्यांमध्ये माता रमली होती. आणि त्यावेळेलाच माता म्हणली मी आता इथंच थांबते. मी सूक्ष्म देहानं केंदूरमध्येच वास्तव्य करेन पण आता मी इथंच थांबणार कारण मी तुला सांगितलं होतं आणि आता तुझ्या गावाच्या शिवेवरच आले म्हणजे तू कधीही येऊ शकतेस. अशा पद्धतीनं रेणुका मातेचा जो वरदहस्त आहे तर तोच वरदहस्त अजूनही राजपाटक कुटुंबावर तसाच आहे. हे आमचे काका राजाभाऊ राजपाटक यांच्यावर जो रेणुकेचा वरदहस्त होता ते त्याचे जे शिष्य लोक आहेत त्यांना माहिती आहे.
प्रत्यक्ष रेणुका माता त्यांच्या अंगात संचार करायची, तर तो वरदहस्त तसाच आहे. तर रेणुका मातेचा तिथं वास्तव्य आहे आणि सूक्ष्म देहानं ती केंदूरमध्ये आहे, असं रेणुका मातेने वचन दिलेलं आहे. कान्होराज महाराज हे म्हणजे पवित्र ज्याला म्हणतात, अंतर्बाह्य पवित्र, शुचिता. तर त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण, अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. असेच अनेक साधू लोक तीर्थाटन करत होते, हिमालयातनं आले होते, पुढे चालले होते. काही दिगंबर साधू, नागा साधू, आणि केंदूरमध्ये शेकडो साधू होते. केंदूरमध्ये आले. कान्होराज महाराजांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्या साधूंना विनंती केली की आमच्याकडे तुम्ही येऊन आमचा आदरातिथ्य स्वीकारा. तर त्यातले साधू म्हणले, आम्ही गंगा स्नान केल्याशिवाय काही अन्नग्रहण करत नाही, आणि तुमची जी नदी आहे वेळ नदी, त्या वेळ नदीमध्ये त्यावेळेला पाणी नव्हतं जास्त, त्यामुळे पाणी नाही आहे इथं, आम्ही आंघोळ करणार कशी, आणि त्याच्याशिवाय आम्ही आदरातिथ्य स्वीकारणार नाही. तर कान्होराज महाराजांनी त्यावेळेला धावा केला नागेशाचा आणि गंगा मातेचा, आणि तिथं गंगा माता अवतीर्ण झाली, आणि ते जे पात्र आहे वेळ नदीचं ते पूर्ण भरलं गेलं. आणि त्या साधू लोकांच्या लक्षात आलं की ज्यांची आपण उपासना करतो तीच व्यक्ती ही आहे, त्यांचाच अंश आहे, आणि आपण कोणत्या भावनेनं यांच्याकडे बघतो. ते पाया पडले आणि अत्यंत आनंद झाला सगळ्या साधू लोकांना, आणि अत्यंत आनंदाने तिथं आदरातिथ्य स्वीकारलं. तर एवढी पराकोटीची जी आस्था आणि फार मोठा अधिकार कान्होराज महाराजांचा होता. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेला सर्व संत मंडळी ही शोकाकुल झाली होती, आणि त्या शोकाकुल अवस्थेमध्ये त्यांचं आता सांत्वन कसं करायचं. त्यामुळं त्यावेळेला माऊली तिथं आलेल्या, माऊलींनी पाहिलं कान्होराज महाराज आलेले नाही आहेत. एकादशीच्या दिवशी त्यांनी कान्होराज महाराजांना निरोप पाठवला, आणि कान्होराज महाराज त्यावेळेला आळंदीमध्ये आले. त्यावेळेला माऊलींनी विनंती केली की हा सर्व संत मंडळी शोकाकुल झालेली आहे, तर त्यांच्या सांत्वनपर तुम्ही कीर्तन करा. सर्व संत मंडळींना कान्होराज महाराजांचं कीर्तन हे अतिशय आवडायचं, अतिशय प्रिय. कारण सर्व देहभान विसरून कान्होराज महाराज कीर्तन करायचे, आणि त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंतच तिथं अवतरला आहे याची जाणीव साधकांना व्हायची. तर त्या दिवशी द्वादशीला कान्होराज महाराजांनी कीर्तन केलं आळंदीला. सर्व संत मंडळींची समजूत काढली. त्याच्यानंतर कीर्तनात झाल्यानंतर खिरापत वाटली गेली. त्याला खिरापतीचं कीर्तन असं म्हणतात. आजसुद्धा आळंदीला ज्या वेळेला द्वादशीला राजपाठक वंशातील कोणी एक व्यक्ती तिथं कीर्तन करते, आजही तो मान अजून अबाधित. आणि त्याच्यानंतर जो समाधीचा सोहळा झाला त्या सोहळ्यामध्ये कान्होराज महाराज संपूर्णपणे होते, अगदी शिरा लावस्तपर्यंत कान्होराज महाराज तिथे होते. असं कान्होराज महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. तर एका याच्यामध्ये अभंगामध्ये कान्होराज महाराज काय म्हणतात, कशी साधना करावी पांडुरंगाची, याच्याबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते मी तुम्हाला सांगतो. वेद गणिता मर्यादेला तुझी अगाध विठ्ठला. म्हणजे सर्व वेद आहे त्यांचा सुद्धा मर्यादा आलेली आहे तुझं वर्णन करताना.
तुझ्या चरित्राचं वर्णन करताना, तुझं गुणगौरव करताना वेदसुद्धा थकलेला आहे. एवढे माप कैसे थोर, जेणे उमान तुमचा पार. असं कोणतंही माप नाही आहे ज्याने तुझा गुणगौरव होईल. कोणतंही माप घेतलं तरी ते छोटंसंच होणार आहे. एवढे तुझे लीला अगाध आहे. सहस्त्रभुजाने शेषाने जरी तुझं वर्णन केलं, शेष वर्णिता शिणला जिव्हा दुखंडित झाला. शेषाचे सुद्धा सर्व ज्या जिव्हा आहेत त्या दुखंडित झाल्या, परंतु तरीही तुझं वर्णन होऊ शकत नाही. मग कशा पद्धतीनं वर्णन होऊ शकतं, तर ते फार मार्मिकपणे कान्होराज महाराजांनी सांगितलं. एक संपूर्ण महाराजांचं व्यक्तिमत्व या एका ओळीमध्ये येईल असं मला वाटतं. कान्हो पाठक म्हणे उगा, मौने मोही पांडुरंगा. याच्यापेक्षा पांडुरंगाचं वर्णन कशा पद्धतीनं करता येईल, सगळे जाणकार लोक तुम्ही सांगू शकता. असं जे कान्होराज महाराजांचं व्यक्तिमत्व आणि चरित्र मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये मी चव्हाण सरांचे, विलास चव्हाण यांचे आभार मानतो, कारण त्यांनी ओळख संतांची, गोडबोले साहेबांची माझा परिचय करून दिला आणि त्याच्यामुळं हा एक योग जुळून आला. त्यामुळे मी त्यांचे आणि वारी महामंडळाचे सुद्धा, आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांचे सुद्धा आभार मानतो. आता कान्होराज महाराजांचे जे नमस्कार आहे तेवढा आपण आता घेऊया आणि नंतर या कार्यक्रमाला आपण विराम देऊ. जनी सर्व संती जयाचीच कीर्ती, असुनी प्रपंचात वैराग्य मूर्ती. झटे नेहमी जीव कल्याण काजा, नमस्कार माझा तया कान्होराजा. सदा विठ्ठलाची करी शुद्ध सेवा, आणि कष्टवी लोक कल्याण जीवा. प्रतिपादी जो कीर्तनी गूढ गुजा, नमस्कार माझा तया कान्होराजा. करुणी प्रपंचासे जो विदेही, अतिथी पूजाचो करी नित्य गेही. काका असे आडवी ज्ञान राजा, नमस्कार माझा तया कान्होराजा. काशीमध्ये जो करी नित्य स्नान, अरण्यामध्ये ध्यातसे शांत ध्यान. भजावो भजा त्या म्हणे दास राजा, नमस्कार माझा तया कान्होराजा. स्वये पूर्ण तो विश्वतारा वयासी, जटी निर्मिले स्वरधुनीचे पयासी. हरी कीर्तनी तोषवी श्रीवराला, नमो कानया पाठक स्वामी आला. कान्होराज महाराज की जय. वडवळ सिद्ध नागेश महाराज की जय. एवढं बोलून माझी ही जी सेवा आहे मी संपली असं जाहीर करतो.